भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माननीय आयुक्त महोदयांच्या सूचनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साइज डिपार्टमेंट वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी रेट टाकत असतात। मागच्या कालावधीमध्ये 123 ठिकाणी असा रेट टाकून मोठ्या प्रमाणात बनावट दारू, अवैध हातभट्टीच्या दारू या सगळ्यावर मोठं कारवाई या एक्साइज डिपार्टमेंटच्या माध्यमातून विठ्ठल बुकनजी आणि त्यांची पूर्ण टीम ही चांगल्या प्रकारे पूर्ण जिल्हाभरात राबवलं होतं। या विषयामध्ये एक गोपनीय माहिती सूत्रांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याला प्राप्त होता। या रेट टाकताना काल रात्री सुमारे 2:30 वाजता त्यांनी या ठिकाणी MIDC मध्ये रेट टाकलं। त्या ठिकाणी रेट टाकताना त्याला एंट्री मिळाला नाही, तर त्याच्यासाठी अगदी त्यांना दार तोडून आतमध्ये घुसावं लागलं। त्याच्यामध्ये कर्मचारीला किरकोळ जखमी पण त्या कर्मचाऱ्यांना या रेट टाकताना आपल्याला एक परिपूर्ण फॅक्टरी बनावट दारूच्या या ठिकाणी मिळालं। बनावट दारू म्हणजे नॉन एक्साइड पेड दारू आहे आणि या दारूला कुठलेही लायसन्स नाही। याच्यामध्ये बनावट लेबल होतं, त्याच्यामध्ये ते म्हणजे देसी दारूची एक ब्रँड तयार करत होते। जो तयार मुद्दामाल आहे त्याचा जो व्हॅल्युएशन काढण्यात आलेला आहे, प्राथमिक व्हॅल्युएशन काढण्यात आलेलं आहे, ते जवळपास 50,59,000 रुपयाचं व्हॅल्युएशन आणि जो या ठिकाणी रिकामी बॉटल्स, जो प्लास्टिकचे बॉटल्स, त्याचे कॅप्स, त्याच्यामध्ये स्टिकर्स आणि रॉ मटेरियल त्याबरोबर काय रेडी दारू या सगळ्याचे यदि आपण हिशोब काढला तर त्याच्या व्हॅल्युएशन आणखी पुढे जाणार आहे, संभाव्य व्हॅल्युएशनमध्ये येणार। याच्याशिवाय या ठिकाणी काय औषध पण मिळालेलं आहे। हे बेसिकली आयुर्वेदिक औषध जो शक्तिवाढसाठी जो औषध वापर होतो याच प्रकारचं औषध मिळालेलं आहे। या सगळ्यांच्या म्हणजे वापर करण्याचा हेतू जो प्रथमदर्शनी दिसून येत आहे ते निवडणूक प्रक्रियामध्ये काही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यासाठी दिसून येत आहे। निवडणुकी प्रक्रिया ज्यावेळी सुरू झाली जळगाव जिल्ह्यामध्ये, या फॅक्टरी आपल्या माहितीनुसार फक्त 15 ते 20 दिवस या कालावधीपर्यंत हे फॅक्टरी सुरू होता। या ठिकाणी जो रॉ मटेरियल आहे हे पुढच्या 5-6 दिवस चालणार होता। त्याचा अर्थ आहे की आपले मतदानचे दिवस पर्यंत या फक्त फॅक्टरी चालणार होता। म्हणजे थोडक्यात प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे, याची अजून चौकशी होईल, परंतु प्रथमदर्शनी दिसून येत आहे की निवडणुकीच्या हेतूमध्ये या पूर्ण फॅक्टरी चालवण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। मी या ठिकाणी जो आपले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ज्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून, सर्वेलन्स करून, याच्यावर लक्ष ठेवून आणि योग्य वेळेमध्ये त्यांनी या ठिकाणी रेट टाकला। त्याच्यामध्ये जो काही कामगार या ठिकाणी सापडलेले आहेत ते धुळे जिल्हा, जळगावचे काही भाग आणि अगदी पुणे जिल्ह्यापर्यंतचे काही कामगार या ठिकाणी आपल्याला त्यांना अटक करण्यात आलेली आहे। आपली 2 ट्रक ऑलरेडी आपण सामान पाठवलेलं आहे, आणखी पुढच्या काम मशिनरी जप्ती वगैरेचं काम या ठिकाणी चालू आहे। या अत्यंत चांगला काम, व्यवस्थित प्लॅनिंग आणि व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल मी विठ्ठल बुकनजी आणि आपले राज्य उत्पादन शुल्क विभाग एक्साइज विभागाचे सन्माननीय अधीक्षक महोदय आणि त्यांची पूर्ण टीमला मी खूप खूप अभिनंदन करतो। आणि या मोठ्या प्रमाणात जप्ती केल्याबद्दल आणि यामध्ये वेळेवर याच्या म्हणजे सुरू होऊन अगदी काही दिवस झाला होता, वेळेवर याच्या त्यांनी जप्ती केल्याबद्दल त्यांना अभिनंदन करतो। यापासून बाहेर पडलेले जो काय माल असेल त्याला लवकरात लवकर अंतिम जप्ती दुकानामधून होणार पाहिजे। ज्या ठिकाणी कोई वाटप करत असेल म्हणजे निवडणूक प्रक्रिया प्रचारामध्ये त्याच्यामधून होणार पाहिजे। याच्यासाठी पुढील नियोजन पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग एकत्रितपणे करणार आहे आणि या एक सक्सेस जो आपल्याला आज प्राप्त झालेला आहे त्याच्याबद्दल त्याला अभिनंदन करतो। तो दोस्तों, ये न्यूज़ चैनल हर वक्त आपकी आवाज़ को अपनी आवाज़ बनाएगा और हर खबर को सच के साथ आपके पास पहुंचाता रहेगा। हर खबर आपके पास पहुंच सके इसलिए इस चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर कीजिए। फिर मुलाकात होंगी सच के साथ आपके पास नई खबर के साथ।